नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण भोसरी धावडी वस्ती प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर आज असे एक व्यक्ती आहे ज्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेला आहे. स्वप्नील लांडगे यांचं चांगलं वर्चस्व आहे अभिनय क्षेत्रामध्ये, पण यांनी यावेळेला अशी इच्छा दर्शवलेली आहे की जी येणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये ते निवडणूक लढविण्याकरता इच्छुक आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. दैनिक लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, आपली पार्श्वभूमी काय आहे? आणि आपण अभिनय क्षेत्रामध्ये चांगला ठसा उमटवलेला आहे, तरी पण सामाजिक क्षेत्रामध्ये या चळवळीमध्ये झोकून देण्याचं काय कारण आणि ही आवड का निर्माण झाली? सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो लोकतंत्र न्यूज चॅनलचा. राजकारण आणि समाजकारण हे तुम्ही राजकारणात म्हणतात की समाजकारण हे करणं गरजेचं आहे, पण मी ज्या क्षेत्रात काम करतो, तुम्ही जसं म्हटले की अभिनय क्षेत्रात तुम्ही काम करत असतो, जिथेही तुम्हाला समाजकारण असू दे, तुमची विचारधारा ही लोकांच्या प्रती असलेली भावना, तुमची त्यांची कामं काही असू दे, कुठे असलं तरी ते समाजकारण हे प्रत्येक ठिकाणी येतं. आणि जर तुम्ही माझ्याबद्दल इथं भोसरी गावामध्ये जर विचारत असाल की आम्ही लांडगे मंडळी, आमचे वडील गजानन लांडगे हे निवडणुकीमध्ये उभे होते. आमची भरणच शाळा विद्यालय आहे रंगदास स्वामी शिक्षण संस्थेची. त्याच्या मार्फत आम्हाला जितकं आमच्या वडिलांनी मला आता सध्या जितकं काम करते ते तितकं मी करतो. आणि राहिला विषय आपला ह्या प्रभागाचा किंवा आपल्या भोसरी गावाचा, तर लांडगे कुटुंब असू दे, आमचे रविभाऊ असू दे, यांनी पहिल्यापासून आमची पिंड म्हणतो आपण त्या गोष्टीला, तर तो पिंड, तो वारसा, तो आम्ही पुढे कसा चालू ठेवू आणि चांगल्या रीतीने चालू ठेवू, हे माझ्याकडून जबाबदारीने मी ही गोष्ट बघतो. आणि मला असं वाटतं की मी आपल्या इथल्या स्थानिक लोकांना, आता आमचा हा प्रभाग आहे, यामध्ये स्थानिक लोक फार कमी आहेत. मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, कर्नाटक, ह्या बाहेरच्या विभागातून जी लोक येऊन इथे आलेले आहेत, त्या लोकांच्या मूलभूत गरजा आपण मी जितक्या होईल तितकं करणं हे मला अपेक्षित आहे. आणि मी खूप मनापासून ह्या गोष्टी म्हणतो. मला मार्गदर्शन बऱ्याच गोष्टींचं भेटलंय मोठ्या लोकांकडून. आणि सर्वांची जर इच्छा असेल तर मी 100% समाजकार्य करायला मी अनिवार्य आहे ह्या गोष्टीला. आमचं लांडगे कुटुंब आहे. काय सांगाल, म्हणजे काय नेमकं कारण, पुढचे जे काही कामं आहेत, समस्या आहेत, या लोकांसमोर घेऊन तुम्ही जाणार आहात? आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये काय कामं केलेली आहेत माजी नगरसेवकांनी? त्यांच्या काय समस्या तुम्ही लोकांच्या मांडणार आहात? ऍक्च्युली आता ह्या प्रभागामध्ये पाहायला गेलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की बाहेरचे स्थानिक कमी आणि बाहेरची आपले भाऊबंद आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा, यातील बरीचशी लोक आहेत. आणि मूलभूत गरजा ज्या आहेत, जसं ड्रेनेज असू दे, लाईट असू दे, पाणी असू दे, ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. आणि जे माजी नगरसेवक आहेत, जसे आमचे बंधू असतील, रविभाऊ लांडगे, राजेंद्र भाऊ असतील, प्रकाश भोईनवाड सर असतील, हे जे आपले नगरसेवक आहेत, त्यांना जितकं जमते त्यांनी त्यांच्या लेवलला पूर्णपणे काम केलंय. आता तुम्ही पाहत असाल की आपलं भोसरी रुग्णालय, जे आपण जे प्रायव्हेटायझेशन कडे चाललो होतो, त्यावेळेस रविभाऊंनी तो मोर्चा काढला, विराट मोर्चा झाला, आणि त्याच्या संदर्भात ते सर्व नागरिकांसाठी ते खुल्लं करून दिलेलं, ते त्यांनी व्यासपीठ ते त्या ठिकाणी निर्माण केलं. राजेंद्र भाऊंनी त्यांच्या प्रभावात उत्कृष्ट काम केले. प्रत्येकाने आपापल्या लेवलला काम केले. आणि धावडोस्ती असू दे, चक्रपाणी वसा, सद्गुरुनगर, मोहननगर, भगत वस्ती, किंवा वस्ती, असा हा आमचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 6. आणि यामध्ये झाले काय की हे अनधिकृत म्हणा, इकडे प्राधिकरण, पलीकडे रेड झोन, हा सगळा प्रभाग असल्यामुळे निधी माझ्यामध्ये, मला आता अजून मी सभागृहात गेलेलो नाहीये, मला आता ही मंडळी सगळी सभागृहात गेलीत, मला तो इतका सखोल अभ्यास नाहीये, पण मला असं वाटतं की निधी थोडासा कमी भेटतो ह्या सगळ्या. पण इथेही माणसं राहतात. मला असं वाटतं की तेवढ्याच पद्धतीने या ठिकाणी महापालिकेने सुद्धा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. हा, त्यात बऱ्याचशा त्रुटी आहेत, त्या आता आम्ही माझी हीच इच्छा आहे की सभागृहात गेल्यानंतर या गोष्टींचा अभ्यास करून जितका निधी, जितक्या मूलभूत गरजा ह्या लोकांना उपलब्ध करून देता येईल माझ्या मार्फत असले, की आमचे रविभाऊ असतील किंवा माझे सहकारी असतील भविष्यातले, तर त्यांच्या मार्फत हा निधी पहिल्यांदा इथे उपलब्ध करून देणं, इथल्या मूलभूत लोकांच्या गरजा कम्प्लीट करून देणं, हेच माझं ध्येय असणार. आता माझा असा एक प्रश्न आहे की स्वप्नील लांडगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा बाहेर आहे, परंतु नक्की कोणत्या पक्षाकडून ते लढवणार आहेत याचं जर तुम्ही माहिती दिली तर बरं होईल. पक्ष
नाही, पक्ष नाही मी अजून असं डिसाईड केलं. रवी भाऊन सोबत मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे. आमचे आमदार आहेत महेशदादा लांडगे. त्यांचं तर कर्तृत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण आता इथल्या हिशोबाने विचार करायला तर मी रवी भाऊंबरोबर इच्छुक आहे. त्यामुळे रवी भाऊ जे आता पक्ष निवडतील त्याच्या सोबत जाण्यासाठी मी कायम तत्पर असणार आहे. त्यामुळे पक्ष असं अजून काही निवडलं नाही. आणि मला म्हणायचं पक्षापेक्षाही पुढे जाऊन मला लोकांच्या समस्या सोडवायच्यात, हा माझा सगळ्यात पहिला अजेंडा आहे. आणि मग नंतर पक्ष आणि मग नंतर मी असं. रवी लांडगे लोकांच्या समस्या सोडविण्याकरता सक्षम आहेत का अक्षम आहेत, का आमदार महेश लांडगे सक्षम आहेत का अक्षम आहेत, याचं एक उत्तर द्या. नाही नाही नाही, हे तुम्ही धर्मसंकटात मला अजिबात पाडवू नका. काय झालं हे बघा, शेवटी काम कोण करतं ही जनता जनार्दन ठरवते. आज रवी भाऊंनी जे काही काम केले, आज बाकीच्या सहकार्यांनी जे काही काम केले, रवी भाऊंनी जे काय पद्धतीने काम केलंय, जसं तुम्हाला आता म्हटलं रुग्णालयाचा विषय असू दे किंवा आपल्या इथे भाजी मंडई खूप छान पद्धतीने तुम्ही जो विचार केला प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वात ह्या पंचक्रोशीतील सर्वात मोठी भाजी मंडई इथे तयार होते, तर ते रवी भाऊच्याच काळात झालेलं काम आहे, त्यांनीच केलेले. तर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ह्या प्रभावामध्ये निधी आहे का नाही मला माहित नाही, पण त्यांनी आणलेले आहेत. त्यामुळे त्यांचं काम नक्कीच वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणून मला आवडतं मी त्यांच्यासोबत राहिलेलं. म्हणून आणि महेशदादांचं जर तुम्ही बोलायला गेले तर आता त्यांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणजे आता त्याबद्दल बोलण्यात मला मी काही खूप छोटा समजतो त्या गोष्टीला. खूप मोठं काम आहे आणि मेडिकल कॉलेजेस असू दे, रुग्णालय असू दे, अजून त्यांचं त्याच्यावरती काम चालू आहे. मला वाटतं त्यांनी त्या गोष्टी लवकरात लवकर आणल्या पाहिजे. त्यांचं काम आहे, आता इतका व्याप आहे त्याच्यात त्या गोष्टी सगळ्या आणतायत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतात. बरं, त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महेशदादा लांडगे आमचे आमदार आणि रवी भाऊ लांडगे, ह्या दोघांना कसं मला एकत्र करता येईल. आता काही गोष्टींमुळे झालं त्यांच्यात वितुष्ट आलं किंवा काही असेल मतभेद असतात, राजकीय मतभेद आहेत. आमचे काय असे भावकीतले संबंध खराब आहेत असं काही नाहीये. फक्त राजकीय मतभेदांमुळे थोडस दोन वेगळ्या ह्याला गेल्यामुळे माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे मी त्या दिवशी आमदारांना म्हटलं तर आमदारांनी तेच म्हटलं की मला खूप आनंद होईल की तुम्ही दोघ जण एकत्र आलात तर आपल्याला बरं हे सगळं करतोय आपण कशासाठी, लोकांच्या विकासासाठी. तर मग तुम्ही एकत्र यावं हे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आनंद मला वाटत कोणाला होईल. मला खूप आनंद होईल पर्सनली. आणि तुम्ही बरं वाटलं की हा प्रश्न विचारला. ह्या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून कदाचित लोकांनाही कळेल की लोकांचंही तेच मत आहे की ह्या दोघांनी एकत्र यावं. नक्की आता काय विजन असेल आपलं समोरचं निवडणुकीचं, काय विजन घेऊन आपण मतदारांच्या समोर जाणार आहात? मतदारांच्या समोर हाच विषय आहे की हे बा मतदार आजकाल झाले काय राजकारण पाहता खूपच. आता मी शिक्षण क्षेत्रातून पण आहे. मला असं वाटतं की मतदारांनी पण तात्पुरता विचार न करता त्या लेवलचा तुम्ही 5 वर्ष मला निवडून देताय, तर 5 वर्ष ज्यावेळेस तुम्ही निवडून देता त्यावेळेस तुमच्या त्या 5 वर्षाच्या तुमच्या त्या मताला हे माझं काम आहे की मी त्याला खरं उतरणं. बरोबर, तुम्हाला कोणाला तरी विश्वास ठेवायचा तसं तुम्ही माझ्यावरती एकदा ठेवा आणि तुमचे 5 वर्षाचे कामं हे तुम्ही त्या लेवलला तुम्ही ते बघा मी कसं करतोय काय करतोय. ह्याच्या पलीकडे मग सगळेजण बोलतात पाणी देतो, हे देतो, ते देतो. पण मला असं वाटतं की तुम्ही 5 वर्ष माझ्यावरती विश्वास ठेवा आणि जसं इथून मागे माझ्या आता जितकं होतं तितकं मी काम केलंय, तर त्याच पद्धतीने मी आता इथून पुढचं काम करेल, त्याच्यापेक्षा जास्त करेल. कारण की माझ्या हातात काहीतरी येईल आणि मी हक्काने अधिकारी असू दे, सभागृह असू दे, तिथं बोलायला मला वाव भेटेल. त्यामुळे मी मतदारांना हात जोडून विनंती करेल की तुम्ही म्हणजे मी असू कुणी असू, तुम्ही तुमचा विचारण्याचा हक्क आहे आणि तुम्ही विचारलंच गेलं पाहिजे समोरच्या प्रतिनिधीला आणि त्या लेवलचं त्याचं काम पण तुम्ही करून घेतलं पाहिजे. एवढंच मी बोलणार आहे. मी प्रांजळपणे बोलणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मतदाराला हक्क आहे. मला पण उद्या हक्क आहे की उद्या प्रतिनिधीला विचारा बाबा तू माझ्या इथे हे का नाही केलं ते का नाही, तसंच सेम मला विचारा आणि मी ते करणार. माझा विश्वास आहे. कारण की माझ्याकडे आमच्या वस्तीत आता मी आता बरेच दिवस झाले, आमचे शशिकांत काका असतील, साकोरे महाराज असतील, थोरात मामा असतील, प्रभागातले जे काही ज्येष्ठ मंडळी ज्यांनी अंकुश भाऊंबरोबर काम केलंय, मला ऍक्च्युली नाही त्यांच्यासोबत काम करता आलं, आमचे चुलते अंकुश भाऊ. पण त्या लोकांकडून ते त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्याकडून त्यांचं मार्गदर्शन ज्यावेळेस मला भेटतं त्यावेळेस मला इतकं वाटतं अरे बापरे त्यावेळेस असं काम चालू होतं. मी पण कदाचित नखाची सर नाहीये त्यांच्या, पण नक्कीच मी त्यांचे इतकं काम करण्याची माझा प्रयत्न तर नक्की तेवढेच असेल आपली लोक समाजाने संघटन करून. आणि त्यांचं मार्गदर्शन मी खूप घेतो प्रत्येकाचं.
आणि त्या पद्धतीने मी काम करण्याचा माझा हेतू आहे. आणि मतदारांना एकच विनंती करेल की बाबा तुम्ही मला मतदान देताना माझ्याकडे पहा, मी काय पद्धतीचा माणूस आहे, स्वभाव काय आहे आणि काय पद्धतीचं काम करणार आहे, त्याच्यावरून तुम्ही मला मतदान करा. तर हे होते भोसरी प्रभाग क्रमांक 6 चे इच्छुक उमेदवार स्वप्नील किसनराव. तर हे होते भोसरी प्रभाग क्रमांक 6 चे स्वप्नील गजानन लांडगे. अभिनय क्षेत्रामध्ये चांगला त्यांचा ठसा आहे, पण त्यांना आता सामाजिक कार्याची आवड निर्माण झालेली आहे. त्यांचा वारसा हा सामाजिक कार्याचाच आहे. आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारे लोकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. तर हे इच्छुक आहेत आता येणाऱ्या निवडणुकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविण्याकरता. यांनी अजून पक्ष कोणताही ठरवलेला नाहीये, परंतु लोकांच्या समस्या काय आहेत या जाणून घेऊन पुढील त्यांची दिशा त्यांनी आपल्याला या ठिकाणी लोकतंत्रच्या माध्यमातून सांगितलेली आहे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.